आपल्याला लोक वेळ समजतायत. पण मला सांगा की मुंबईत तुमच्यासारख्या व्यक्तीने यायचं, 4 पैशाची नोकरी करून आपल्या घर संसाराकडे, आपल्या कुटुंबाकडे लक्ष न देता तुम्ही ह्या सगळ्या समाज सुधारणाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, तर तुम्ही नक्कीच 10 लोकांपेक्षा वेगळे आहे. जो व्यक्ती 10 लोकांपेक्षा वेगळा आहे त्याला वेडा समजतात. पण आतापर्यंत इतिहास आहे की एखाद्याने, ज्याने कोणी इतिहास घडवलाय, तो इतिहासात वेडाच ठरलाय. म्हणजे त्या काळात त्या लोकांनी त्याला वेडाच समजलाय आणि वेड्या लोकांचाच इतिहास आतापर्यंत आहे. आपण जो वाचतो, वेडी लोक इतिहास घडवतात आणि शहाणी बसून वाचतात. बरोबर. तर तुमच्या हातूनही मला वाटतंय की, कारण मी तुम्हाला बऱ्यापैकी ओळखतो, तुमची तळमळ मी जाणतोय आणि नक्कीच मी तुम्हाला ह्या गोष्टीत सहकार्य करणार आहे, माझ्या चॅनलद्वारे करणार आहे. मी स्वतः तुम्हाला मदत करणार आहे आणि तुमची ही चळवळ मी पुढे घेऊन जाणार आहे आणि तुमचा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा इतिहास नक्कीच घडणार आहे. राहिला विषय मोहगणी झाडाचा, ज्याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करताय, तर शेतकऱ्यांनी ऍक्च्युली जाणून घेतलं पाहिजे की हा विषय असा आहे की एकदा तुम्ही मेहनत घ्यायची, एकदा ही झाडांची लागवड करायची आणि जवळजवळ 12-13 वर्ष ह्या शेतीतून तुम्हाला फक्त उत्पन्न घ्यायचं. मी थोडी चर्चा केली होती हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर जाधव साहेबांशी की हा विषय असा आहे की एकदा तुम्ही झाड लावा, ते 2 वर्ष त्याला पाणी घाला. 2 वर्ष म्हणजे ते 2 वर्षाच्या उन्हाळ्यात, म्हणजे मला वाटतं प्रत्येक वर्षात 3-4 महिने असे येतात की त्याला पाणी घालायची गरज आहे. असे 2 वर्ष पाणी घाला आणि दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला अनुदान सुरू होत आहे. हे अनुदान जवळजवळ तुम्हाला 12 वर्षापर्यंत भेटतंय आणि एकरी जर आपण 500 झाडं लावतोय, तर 500 झाडाला जवळपास 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत आपल्याला दरवर्षी उत्पन्न मिळतंय. फक्त आपलं काम काय की झाडांचं संगोपन करणे, झाडाकडे लक्ष देणे, आग लागते, वणवा लागते यापासून झाडांना वाचवणे आणि लोकांच्या बोलण्यात दडलेलं पजलच, शब्दांचे मिनिंग भारी ऐकावं ते नवलच, हसण्यात दुःख पण जाणवत सटलच, मनाचे सिक्रेट खोल ऐकावं ते नवलच, कुणाचं ड्रीम उंच, कुणाचा संघर्ष डबलच, प्ले मध्ये प्रत्येक रोल ट्रबलच, कान दे वाईब पकडे लाईफ जमच.